विद्यार्थी मित्रांनो, ई-एस-आय-सी कर्मचारी राज्य विमा निगम यांच्या अंतर्गत ई-एस-आय-सीचे जे कर्मचारी आहेत, म्हणजे कामगार बंधू, त्यांचे पाल्य जर एम-बी-बी-एस आणि नीटची परीक्षा दिली असेल, तर ई-एस-आय-सीच्या कोट्या अंतर्गत गव्हर्नमेंटच्या कॉलेजेसमध्ये अशा विद्यार्थ्यांना एम-बी-बी-एस, बी-डी-एस आणि बी-एस-सी नर्सिंग याकरिता राखीव जागा असतात आणि एकदम कमीत कमी फीजमध्ये त्यांची ॲडमिशन तिथे होऊ शकते. याकरिता ई-एस-आय-सी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांचं आय-पी वॉर्ड सर्टिफिकेट बनवायची गरज असते. आय-पी वॉर्ड सर्टिफिकेट बनवण्याची शेवटची तारीख 27 मे होती. परंतु एन-टी-एने नीटची परीक्षा परत घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता ही तारीख वाढून 21 जून 2026 झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना या ई-एस-आय-सी स्कीमचा फायदा घ्यायचा आहे व ई-एस-आय-सी स्कीम अंतर्गत कोट्यातून आपली ॲडमिशन एम-बी-बी-एस, बी-डी-एस किंवा बी-एस-सी नर्सिंगला ई-एस-आय-सीच्या कॉलेजेसमध्ये घ्यायची आहे, त्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या आत आपलं आय-पी सर्टिफिकेट तयार करायचं आहे. त्याकरिता अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब जरूर करा. फॉर्म भरण्याकरता किंवा आय-पी सर्टिफिकेट काढण्याकरता तुम्ही आमच्या कानगावकर कोचिंगला भेट देऊ शकता. धन्यवाद.